नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? टाटा IPL 2023च्या सांगतेकडे आपण चाललेलो आहे. चेन्नई आणि गुजरातचे संघ फायनलला आलेत हे आपल्याला तोंडपाठ आहे. आणि अगोदरच्या क्लिपमध्ये जसं मी म्हणलं, सर्वात दोन लायक संघच फायनलला आलेले आहेत. याच्या बाबतीत माझ्या मनात तरी कुठलीच शंका नाहीये. आता प्रश्न उरतो, जिंकणार कोण? हा सामना तुल्यबळ आहे, खरोखर तुल्यबळ आहे. कारण या दोन्ही संघांनी संपूर्ण लीग फेज इव्हन प्लेऑफमध्ये दाखवलं खेळामधलं सातत्य हे वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळे पटकन कोणाला आपलं मत हे झुकण्याच्या दृष्टीने देता येत नाहीये. मी पहिल्यांदा चेन्नई संघाकडे येतो. चेन्नई संघाला असंख्य अडचणींना तोंड द्यायला लागलं. बेन स्टोक्स सारखा खेळाडू एवढ्या महागड्या किमतीत त्यांनी विकत घेतला आणि तो एखादा सामनाच खेळलेला आहे. मला वाटतं चेन्नई संघाच्या ताकदीमध्ये जे तीन महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, त्या तीन महत्त्वाच्या पॉईंट्समध्ये त्यांची जबरदस्त सलामीची जोडी ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांचं सातत्य हे संघाला फार काही मदत करून गेलेलं आहे. दुसरी गोष्ट आहे रवींद्र जडेजा आणि दीपक चहरचं बॉलिंगमधलं सातत्य. पथिरानाचं त्याला साथ आहे, थिक्षणाची साथ आहे, पण जडेजा आणि दीपक चहर यांच्यावरती धोनीची खरी भिस्त आहे. तुषार देशपांडेलाही मी विसरू शकत नाही. आणि या सगळ्या गोष्टींमुळे बॉलिंगमध्ये एक जरा मजबूती ही चेन्नई संघाकडे आलेली आहे. तिसरा महत्त्वाचा पॉईंट जो तुम्हाला टाळता येतच नाही आणि ते म्हणजे उनके पास माँ आहे. म्हणजे काय, त्यांचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आहे. खेळता येत नाही त्याला, बॅटिंगला लिमिटेशन्स आहेत, विकेट किपिंगला लिमिटेशन्स आहेत, पण एक कप्तान म्हणून, एक लीडर म्हणून तो आउटस्टँडिंग कामगिरी करतोय, आपल्या संघाला योग्य दिशा दाखवतोय. या झाल्या गोष्टी चेन्नईच्या सुपर किंग्सच्या. आता गुजरातकडे येतो. गुजरात संघाने गेल्या वर्षी पदार्पणामध्ये जेव्हा घवघवीत यश, विजेतेपद जिंकून मिळवलं तेव्हा सगळ्यांना आश्चर्यचकित व्हायला झालं. परंतु मला थोडंसं आश्चर्य कमी वाटलं. त्याला कारण होतं की हार्दिक पंड्यासारखा एक हुशार खेळाडू जो आता कम्प्लिटली फोकस्ड आहे, खास करून कधी तर त्याला झालेल्या ऑपरेशन नंतरच्या वेळेला त्याला क्रिकेटने एक जबरदस्त धक्का दिला. त्या धक्क्यातनं सावरून तो एक चांगला खेळाडू बनला, चांगला लीडर बनला. तो बॉलिंग करतोय, तो बॅटिंग करतोय, दोन्हीही तेवढ्याच द्वेषाने करतोय. थोडीशी इंजुरी त्याला काहीतरी असणार, त्यामुळे बॉलिंगला त्यांनी अगोदरच्या सामन्यामध्ये थोडीशी बॅकसेट घेतली होती. शेवटच्या सामन्यामध्ये मात्र तो जोर लावेल अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे हा नेता निवडून त्यांनी पहिलं पाऊल योग्य दिशेला टाकलं. ज्याला आशिष नेहरा, विक्रम सोळंकी जो इंग्लंडचा प्लेअर आहे, ते दोघं मेनली कारणीभूत होते. गॅरी कर्स्टनला त्यांनी आपल्या चमूमध्ये सामावून घेतलं आणि त्यामुळे त्यांची प्रशिक्षकांची पिढी, थिंक टँक हा मजबूत झाला. आणि त्याच्यानंतर त्यांनी शुभमन गिल, मोहम्मद शमी आणि राशिद खानला आपल्या संघात घेतलेलं आहे. आणि याच्यामुळे त्यांचे जे हे चार महत्त्वाचे खेळाडू आहेत हे त्यांच्या संघाचा एकदम पाया मजबूत करत आलेले आहेत. तिवातिया सारखा खेळाडू आहे ज्याच्याकडे बऱ्याचशा जणांचं लक्ष नव्हतं. नूर सारखा खेळाडू आहे जो राशिद खान घेऊन आलेला आहे, जो कुलदीप यादव सारखी वेगळी बॉलिंग करतो. या सगळ्यांमुळे ना एक प्रकारची धार या संघाला आलेली आहे. आणि खरं आशिष नेहराचं कौतुक कुठं वाटतं, मोहित शर्मा सारखा खेळाडू जो दुखापतग्रस्त झालेला होता, नैराश्याने ग्रासलेला होता, तेव्हा त्याला म्हणलं, तो मित्र म्हणून त्यांनी सांगितलं, बाबा रे, तुला शांती कुठं मिळेल तर क्रिकेटच्या मैदानावरती मिळेल. तुला छान कुठं वाटेल तर जेव्हा तू तुझ्या क्रिकेटच्या सहकाऱ्यांबरोबर वावरशील. मी तुला संघात घेईन की नाही मला माहीत नाही, तू सरावाला ये, तिथनं आपण पुढं काय होतं ते बघू. हे करून मोहित शर्मा गेल्या वर्षी सरावाला आला होता. या वर्षी मोहित शर्मानी जबरदस्त बॉलिंग करून दाखवलेली आहे. ही हुशारी आशिष नेहराची मानायला पाहिजे. लक्षात घ्या, शुभमन गिल सारखा खेळाडू हा आउटस्टँडिंग फॉर्ममध्ये आहे. काय बॅटिंग केली आहे त्यांनी गेल्या सामन्यामध्ये, मी तर बघून अक्षरशः थक्क झालो. आणि त्याचा हा फॉर्म हा संघाकरता आई शपथ, म्हणजे काय म्हणतात त्याला, सोनं ठरतोय. परंतु खरी गुजरात संघाची ताकद कुठे आहे मी पटकन तुम्हाला समजून देतो, तुम्हाला लगेच कळेल. कारण जे तीन प्रमुख बॉलर्स आहेत, मोहम्मद शमी आहे, राशिद खान आहे आणि मोहित शर्मा आहे, तिघही विकेट टेकिंगच्या रँकिंगमध्ये या वर्षीच्या IPL मध्ये खूप वरती आहेत. त्यामुळे या संघाकडे फलंदाजांना बाद करण्याची ताकद आहे आणि म्हणून या संघाला तुम्ही कधीच कमी लेखू शकत नाही. बॅटिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर शुभमन गिल आहे आणि त्याचबरोबर
हार्दिक पांड्याचा आहे. हार्दिक पांड्याने खूप काही टॉप परफॉर्मन्स, त्याला लौकिकाला साजेसा परफॉर्मन्स हा या IPL मध्ये केलेला बॅट्समन म्हणून आपल्याला दिसत नाही, परंतु अंतिम सामन्यामध्ये गेल्या IPL मध्ये त्यांनी चमत्कारिक कामगिरी करून दाखवली होती. तशीच कामगिरी करण्यासाठी तो उत्सुक असेल. त्यामुळे आत्ताच्या घडीला तरी मला किंचित पारडं हे गुजरातचं जड वाटतं, कारण त्यांच्याकडे ही सगळी परिपूर्ण खेळाडूंची एक जबरदस्त फळी आहे आणि ती फळी त्यांना मला वाटतं साई सुदर्शन सारखा अत्यंत गुणवान खेळाडू त्यांच्याकडे आहे की जो बरोबर छान लकबीनी शैलीदार पद्धतीने डावखुरी बॅटिंग करतो आणि डेव्हिड मिलर सारखा दुसरा तोडफोड डावखुरा प्लेयर आहे आणि त्याचबरोबर अडचणीच्या काळामध्ये डोकं शांत ठेवून एक्झिक्यूट करणारा तिया सुद्धा आहे. विजय शंकरला त्यांनी संधी दिलेली आहे, त्याला 3 नंबरला कधी बॅटिंग पाठवलेलं आहे. राईट हँडर आउट झाला तर ते विजय शंकरला पाठवतात, लेफ्ट हँडर सुरुवातीला आउट झाला तर त्यांनी एकदम साई सुदर्शनला पाठवलं होतं. या सगळ्या मागे मला एक ठोस विचार पद्धती दिसते. दुसऱ्या बाजूला चेन्नईच्या टीममध्ये डॅड्स आर्मी अगदी पूर्ण भरलेली नसली तरी थोडेसे खेळाडू असे आहेत की जे वयाच्या दृष्टीने जास्त आहेत आणि त्यामुळे अंडरडॉग हा शब्द लोक त्यांना वापरतायत. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अगदी मला कन्फर्म माहिती आहे म्हणून सांगतो, धोनीला हे अंडरडॉग पद खूप आवडतं. त्याला वाटतं की मला प्रसिद्धीचा झोत नको, आमच्याकडनं लक्ष काढून घ्या, कामगिरी करायला आम्हाला सोपं पडेल. दडपण धोनीवरती येत नाही किंवा ते येतं पचवण्याची त्याची ताकद आहे, परंतु हे अंडरडॉग पद जे आहे ते बाकीच्या खेळाडूंवरचं जे दडपण आहे ते झपाट्याने कमी करतं. धोनीकडे सुद्धा IPLच्या शेवटच्या सामन्यामध्ये कसं खेळायचा याचा जबरदस्त अनुभव आहे. त्यामुळे आता एक सामना एक लढत, तुल्यबळ लढत आणि हा सामना रंगावा, एकतर्फी होऊ नये एवढीच सगळ्यांची अपेक्षा आहे. परंतु अगोदर मी सांगितल्याप्रमाणे किंचित मला झुकतं माप हे गुजरातकडे द्यावंसं वाटतं त्यांच्या परिपूर्ण संघामुळे. परंतु दुसरीकडे मेरे पास माँ है, धोनीचा कदाचित हा शेवटचा सामना ठरायची शक्यता आहे. तो बोलत नाहीये, तो कधीच ह्या गोष्टी सांगत नाही. टेस्टमधनं रिटायर होताना त्यांनी कोणाला जास्त बोललेलं नाहीये. इंडियन क्रिकेटला अलविदा करताना तो अक्षरशः विमानात बसायच्या अगोदर त्याने एक ट्विट का इंस्टाग्राम केलं, सोडून दिलं आणि नंतर तो कोणाला भेटला नाही, काही मुलाखती नाही, काही नाही. ह्यामुळे धोनी वेगळा आहे. त्यामुळे जरी आत्ता तो निर्णय घेईन असा झाला तरी एक मजेदार गोष्ट तुम्हाला सांगतो की तो डोक्यानी फौजी आहे. त्याला गोळी लागली ना तरी तू हुकीचू करणार नाही, तो म्हणेल तुम्ही चाकूनी गोळी काढा, मी ते सहन करतो. परंतु धोनीला इंजेक्शनची भीती आहे, त्यामुळे त्याच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला ऑपरेशन करण्यावाचून पर्याय नाहीये आणि ऑपरेशन म्हणलं, आर्मीचं ऑपरेशन असलं हसत तो सामोरे जाईल, परंतु हॉस्पिटलमधलं ऑपरेशन म्हटल्यानंतर हाच धोनी एकदम गाठून जातो. पण आता त्याला जर का खेळायचं असलं, बेसिक लेवलला जरी खेळायचं असलं तरी मला वाटतं त्याला डाव्या गुडघ्याचं ऑपरेशन करण्यावाचून पर्याय नाहीये. हे सगळं तो कसं सहन करू शकेल हे मला माहीत नाहीये. वयही त्याचं 40च्या पुढे गेलेलं आहे. त्यामुळे मला अशी दाट शंका वाटते की हा त्याचा स्पर्धात्मक क्रिकेटचा शेवटचा सामना असेल. त्यामुळे आज गुजरातच्या मैदानामध्ये भले त्यांचा घरचा संघ त्यांच्या मैदानावरती खेळत असेल, जिथं त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त आहे हे विसरायला नको, तरीही प्रेक्षागृहामध्ये जर काही पिवळे जर्सी घातलेले लोक जास्त प्रमाणात दिसले तर तुम्हाला आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही. कारण धोनीचे चाहते हे फक्त चेन्नई पुरते मर्यादित नाही आहेत, त्याचे चाहते जगभर पसरलेले आहेत. त्यामुळे या सामन्याचा आनंद घेऊयात. धोनीचा हा कदाचित, मी परत कदाचित शब्द वापरतोय, शेवटचा स्पर्धात्मक क्रिकेटचा सामना असेल, त्यामुळे त्याला एक वेगळी मानवंदना देऊयात आणि खेळाचा आनंद घेऊयात. तुमचा अंदाज काय आहे? तुम्हाला काय वाटतं? चेन्नई का गुजरात? आणि का? नुसतं चेन्नई किंवा गुजरात म्हणू नका, का हे मला जरूर सांगा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे आपला संवाद चालू राहील. चला सामन्याचा आनंद घेऊयात. बाय बाय.